नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. म्हाडासारख्या प्रसिद्ध आणि नावाजलेल्या संस्थेच्या मुख्य अभियंतापदी निवड झाल्याने येळवी गावच्या ग्रामस्थांकडून अनिल अंकलगी यांचा भव्य असा सत्कार आणि सन्मान सोहळा पार पडलाय. ग्रामीण भागातून शिक्षण घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अभियंता, उपमुख्य अभियंता आणि आता म्हाडाच्या मुख्य अभियंता पदापर्यंत मजल मारणारे येळवीचे सुपुत्र अनिल अंकलगी यांच्या पदोन्नतीनिमित्त येळवी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले. ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल येळवीच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशरावजी जमदाडे, पंचायत समिती सदस्य विजय रुपणर, माजी सभापती संजय कुमार सावंत, माजी प्राचार्य MS पाटील, ॲडव्होकेट हिराचंद अंकलगी, RPIचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कांबळे तसेच प्रवीण तोडकर यांच्यासह पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अनिल अंकलगी यांनी आपल्या यशाचा प्रवास अत्यंत भावनिक शब्दात मांडलाय. ते म्हणाले, गाव हाच माझा परिवार आहे. ग्रामीण भागात शिकत असताना माझे आई वडील, भाऊ, स्वर्गीय काका राजाभाऊ अंकलगी, नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावातील असंख्य व्यक्तींनी मला प्रोत्साहन दिले. मुलाखतीपर्यंत पोहोचूनही अपयश आले, मात्र अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवलेत. त्यातूनच अभियंता, उपमुख्य अभियंता आणि आता मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचता आले. माझ्या यशामागे माझ्या कुटुंबासह गावातील प्रत्येक व्यक्तीचा वाटा आहे. त्यामुळे मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. मी आज ज्या पदावर पोहोचलो आहे त्यापेक्षा मोठ्या पदावर आपल्या गावातील विद्यार्थी आणि तरुणांनी पोहोचावे हीच माझी इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मुलींना शिकवा, मुली शिकल्या तर कुटुंबाचे आणि समाजाचे भाग्य उजळते असा संदेश दिलाय. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असे त्यांनी आवाहन केले. मी होणार, मी करणार हा आत्मविश्वास मनात ठेवा. कोण काय म्हणते, कोण निंदा करते याकडे लक्ष देऊ नका. आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करा. मेहनत, जिद्द आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिलाय. यावेळी अनिल अंकलगी यांनी ग्रामस्थांशी असलेले आपले ऋणानुबंधही अधोरेखित केले. आपल्याला जिथे जिथे अडचण येईल तिथे मला केव्हाही फोन करा किंवा प्रत्यक्ष भेटा. आपल्या गावासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याची माझी सदैव तयारी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सत्कार समारंभातून केवळ एका व्यक्तीच्या पदोन्नतीचा गौरव झाला नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो हा विश्वास नव्या पिढीसमोर निर्माण झालाय. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले, सूत्रसंचालन कोळी यांनी केले, तर आभार मारुती मदने यांनी मांडलेत. गावातून शिकून गावाचे नाव मोठे करणारा सुपुत्र म्हणून अनिल अंकलगी यांच्या यशाचे येळवी ग्रामस्थांनी केलेले हे कौतुक निश्चितच विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. रवी दिगोळे, 7 स्टार न्यूज, जत.